किंवा चांगल्या प्रकारे तुम्हाला अजून वेळ देऊन एक्सप्लेन करायचं. तर आतापर्यंत तुम्ही काय बघितलं फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये तुम्ही काय बघितलं की कोणकोणते पार्ट्स असतात. ते पार्ट्स तुम्हाला आजच्या व्यक्ती लर्न झाले असतील, पुन्हा एकदा रिकॅप करतो. तर पार्ट्सला लर्न झाले पाहिजेत. हा व्हजायना असतो, याला युटेरस म्हणतात, याला फॅलोपियन ट्यूब म्हणतात, हे ओव्हरी असते. ठीक आहे. एवढे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये पार्ट्स असतात. काही पार्ट्स एक्सटर्नल्स असतात, तर तुम्हाला वल्वा काल दाखवलं होतं मी, आणि मॅमरी ग्लँड तर आपण बघणार आहोत. तर हे इम्पॉर्टंट महत्वाचे पार्ट्स आहेत रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. आणि काही ग्लँड्स असतात असोसिएटेड, ते आपण नंतर बघू. तर ह्या डायग्राम मधले जे पार्ट्स आहेत तुम्हाला आलेच पाहिजेत. पुन्हा सांगतो, व्हजायना, युटेरस, फॅलोपियन ट्यूब आणि ओव्हरी हे महत्वाचे पार्ट्स आहेत. तर यामध्ये आपण ओव्हरी स्टार्ट केलं होतं. ओव्हरीमध्ये तुम्हाला सांगितलं ओव्हरी हा प्रायमरी सेक्स ऑर्गन आहे, महत्वाचा सेक्स ऑर्गन आहे फिमेल्स मध्ये. आणि त्याच्यामध्ये जे महत्वाचं काम आहे त्याचं की एग तयार करणं, ओव्हम तयार करणं आणि रिप्रोडक्टिव्ह हार्मोन सिक्रेट करणं. तर हार्मोन मध्ये तुम्हाला सांगितलं ते 5 टाईपचे हार्मोन्स असतात. नीटवाल्यांचे तर लर्न पाहिजे, हे 5 हार्मोन्स असतात, हे लर्न झाले पाहिजे. त्यातला इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन तर लर्न असला पाहिजे. नेक्स्ट, हे कुठे याची साईज किती असते ओव्हरीची, तर ती ओव्हरीची साईज किती हे जे सिस्टीम असते, आपली बॉडी असते, ऍबडोमेन असते, याला आपण पोटाचा एरिया म्हणतो. तिथे हे सर्व सिस्टीम पकडण्याचं काम कोण करतं? हे लिगामेंट्स करतात. आणि हा इथे सर्वात महत्वाचा लिगामेंट असतो, तो ओव्हरीला आणि कशाला कनेक्ट करतो? युटेरसला. तर याला ओव्हॅरियन लिगामेंट म्हणतात. तर हे सिस्टीम होल्ड करण्याचं काम करतात लिगामेंट. ते आपल्या ऍबडोमेनला काय करतात? पकडून धरतात, म्हणजे पोटाला अटॅच करून ठेवतात. तर लक्षात ठेवायचं, ऍबडोमेनचं काम काय असतं? टू होल्ड द पेरिटोरियम, म्हणजे हा बाहेर लेअर असतो ना, त्याला होल्ड करून ठेवणं. तर इथे महत्वाची गोष्ट आहे की हार्मोन्स सांगितलं तुम्हाला, हे काल हे हार्मोन्स तुम्हाला लर्न करावं लागते. इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन, रिलॅक्सिन, ऍक्टिन आणि इनहॅबिटिन. ऑस्ट्रोजन हा मेल हार्मोन, फिमेल हार्मोन असतो. प्रोजेस्टेरॉन हे प्रेग्नेन्सी हार्मोन असतो. रिलॅक्सिन हे कधी काम करतं? मुलाला बर्थ देताना. ऍक्टिन हे तेव्हाच काम करतं. इनहिबिटिनचं काम असतं की प्रेग्नेन्सीला मेंटेन करणं किंवा थोडंसं त्याला पॉज करणं. बघू आपण ते. स्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट ऑफ ओव्हरी. आता स्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट ऑफ ओव्हरी मध्ये लक्षात घ्या, आपल्याला सर्वात महत्वाचा पार्ट आहे चॅप्टर मधला की जो मुलांना हार्ड वाटतो ऍक्च्युली, आणि आहे थोडासा कॉम्प्लिकेटेड आहे. तर तो आपण बघू आता. तर इच ओव्हरी इज कॉम्पॅक्ट स्ट्रक्चर डिफरन्स टू सेंट्रल मेडुला अँड आउटर कॉर्टेक्स. कालच सांगितलं होतं की ही डायग्राम वरती फोकस करा. डायग्राम मध्ये सांगितलं होतं की ओव्हरी जी असते, इथे युटेरसचं वॉल असतो आणि हे ओव्हरी असते. तर ओव्हरीला 2 पार्ट असतात. तर एक मधला हा जो ब्लड वेसलचा एक पार्ट आहे, याला मेडुला म्हणतो. याला काय म्हणायचं? मेडुला. दिसतोय हा मधला पार्ट. आणि हा जो बाहेरचा पोर्शन असतो, याला म्हणायचं कॉर्टेक्स. तर बायोलॉजीमध्ये कधीही कोणतं एक सॉलिड मास असेल, ऑर्गन असेल, तर त्याच्या मधल्या पार्टला आपण मेडुला म्हणत असतो आणि बाहेरच्या पार्टला कॉर्टेक्स. तर ब्रेनलाही तसंच असतं आणि यालाही तसंच आहे. तर मग काय म्हणणार तुम्ही? मेडुलामध्ये फॉर्म होतात. कशांना? इमॅच्युअर ओव्हा ओरिजिनेटिंग फ्रॉम द सेल्स ऑफ डार्सल एपिडर्मल ऑफ योक सॅक. आता हे जे बाहेरच्या डॉर्सल 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 साईड म्हणजे बाहेर साईड, हे जे ओव्हरी असते बाहेरची साईड असते, इथून काय होतात? ह्या जनरेट व्हायला लागतात इथे. आता जनरेशनच्या मी इमेज तुम्हाला वेगळे दाखवणार आहे. तर लक्षात ठेवायचं की डॉर्सल इपिड हा जो आपला डर्म असतो, इंडोडर्म, इंडोडर्म समजतो ना? इंडोडर्म म्हणजे मधला लेयर आहे, हा लेयर आहे, कॉर्टेक्सचा पोर्शन आहे. आणि हा मधला जो लेयर आहे याचा, या लेयर पासून इथे नंबर ऑफ काय तयार होतात? बॉडी तयार होतात. इथे काय होतात? सॉरी लिहिता येत नाही इथे. नंबर ऑफ अशा बॉडी तयार होतात. तर हा इंडोडर्म म्हणजे काय? हा इंडोडर्म असतो आणि हा त्याचा मधला डॉर्सल पोर्शन असतो. तर इथे काय होतात? नंबर ऑफ सेल तयार होतात. ही सेल मायग्रेट टू दी गोनायडल रीच थ्रू द एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट अँड डिव्हाइड मायटोटिकल. आता बघा, महत्वाची गोष्ट आहे, ह्या ज्या सेल्स असतात त्या मायग्रेट गोनायडल रीच ड्युरिंग द एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट अँड डिव्हाइड मायटोटिकल. तर हा सर्वात महत्वाचा पोर्शन आहे की तुम्हाला इथे सांगायचा होता. हे बघा, इथून सांगतो तुम्हाला काही सेल्स आहेत ज्या की ओव्हरीमध्ये भरलेल्या आहेत. हे बघा, ही ओव्हरी आहे. या ओव्हरीमध्ये काही सेल्स आहेत, त्याला टायनी मासेसला आपण म्हणतो ओव्हॅरियन फॉलिकल. ओव्हॅरियन फॉलिकल एका डर्म पासून तयार झालेले, एका लेअर पासून तयार झालेले आहेत. आणि हे लेअर पासून तयार झाले तर केव्हा? हे मायग्रेट म्हणजे तिथे तयार होऊन जे मायग्रेशन होतं ते केव्हा होतं? ड्युरिंग द एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट अँड धिस इज द मायटोसिस. म्हणजे
हे बघा लक्षात ठेवा, आपण आता दोन गोष्टी कम्पेअर करतोय. पहिली गोष्ट म्हणजे मेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे फिमेल. कनेक्टेड आहात ना आदित्य? हो सर. हा, लक्षात ठेवा मेल आणि फिमेल. मेल मध्ये काय असतं, तुम्ही मेल मध्ये ज्या हा जो काय असतो सेमिनिफरस ट्युबुल असतो, इथे कोणत्या सेल्स असतात, क्युबायडल इपिथेलियल सेल्स असतात. आणि या क्युबायडल इपिथेलियल सेल मध्ये काय होतं की त्याचं स्पर्मॅटोजेनेसिस कसं होतं तुम्हाला डायग्राम दाखवतो. हे तुम्हाला दोन गोष्टीमध्ये कम्पेअर करता येईल. हे बघा दिसतंय का तुम्हाला डायग्राम चांगल्या प्रकारे व्हिजिबल होते का? डायग्राम दाखवतोय ते. हॅलो, हा असा सर सेमिनिफरस बघा, हा सेमिनिफरस ट्युबुल असतो जो की आपण आपल्या डायग्राम दाखवला होता. मी सांगितलं होतं इथे जर्मिनल इपिथेलियल सेल असतात, इथे सर्टोली सेल असतात. हा तो ट्युबुल आहे. त्या ट्युबुलचा बघा हा सेक्शन कट केलेला हा सेक्शन आहे आणि ह्या जर्मिनल इपिथेलियल सेल आहे. ठीक आहे, तर जर्मिनल इपिथेलियल सेल मधनं बघा इथे काय होतं, तुम्हाला सांगितलं होतं मी की काही स्टेज मधनं. हॅलो हॅलो, स्पीकर ऑफ करा जरा. हे बघा तुम्हाला सांगतोय मी, हे बघा ही डायग्राम चांगली प्रॉपर तुम्हाला कळेल. हे बघा ही डायग्राम बघा, या डायग्राम मध्ये तुम्हाला प्रॉपर स्ट्रक्चर कळेल की आपण मी कोणत्या गोष्टी करतोय. मी म्हणतो आहे आपल्याला स्पर्म डेव्हलपमेंट बघायचं आहे की मागच्या आपण जे बघितलं ते स्पर्म डेव्हलपमेंट कसं होतं. तर आपण हा टेस्टिस बघितला होता. टेस्टिस मध्ये तुम्हाला दिसतंय की या टेस्टिस मध्ये हे लोब्युल्स असतात. लोब्युल्स मध्ये टेस्टिस आहे, वासा इफ्रन्शिया आहे, एपिडेमिस आहे आणि हा वासा डिफरन्स आहे. आणि ह्या इथला मी सांगितलं होतं एका लोब्युल मध्ये किती ह्याचे ट्यूब्स असतात, 1 to 4 ट्यूब्स असतात. हे ट्यूब आपण काढली आहे. त्या ट्यूबचं सेक्शन ऑलरेडी तुम्ही लर्न केलेलं आहे. याच्यामध्ये काय असतं की काही काय असतात जर्मिनल इपिथेलियल सेल असतात, काही सर्टोली सेल्स असतात. तर बघा हे जे स्पर्म तयार होतात हे दिसतंय का तुम्हाला, स्पर्म जनरेशन इथे होत आहे. हे बघा हा तुझा सेक्शन दिसतोय, हा सेक्शन आपण असा कट केलेला आहे आणि हा सेक्शन तुमच्या समोर आहे. आता या सेक्शन मध्ये बघा मदर ज्या सेल्स असतात त्या कशा असतात, हे बघा स्पर्मगोनियम असतात. या सेल दिसते तुम्हाला स्पर्मॅटोगोनियम. या कुठून आणि सर्टोली सेल बघा साईडला सोडा, सर्टोली सेल वगैरे. तर त्या सर्टोली सेल्सला साईडला सोडा. इथे बघा की ह्या ज्या सेल्स असतात बाहेरच्या, ऍक्च्युली इथे चांगल्या प्रकारे तिथे दिसत नाहीये तुम्हाला. अजून एक चांगलं डायग्राम, आपल्याला सिम्पल डायग्राम पाहिजे. हे बघा एकदम सिम्पल डायग्राम आहे. सिम्पल डायग्राम मध्ये काय होतंय बघा, स्पर्मॅटोजेनेसिस म्हणजे जर्मिनल इपिथेलियल सेल असते, हिचं मिओसिस होतं. तिचं काय होतं मिओसिस, हे त्या वॉलमध्ये बसलेली असते क्युबॉइडल इपिथेलियल म्हणून. आणि तिच्यातल्या एका सेलचं काय होतं असं मिओसिस होतं. आणि मिओसिसचं ते 2n असते, तर तिचं काय होतं 2nचं त्याचं मिओसिस फर्स्ट होतं आणि मिओसिस सेकंड होतं. तर मी तुम्हाला शिकवलं होतं मिओसिसचे 2 टाईप असतात, मिओसिस फर्स्ट मिओसिस सेकंड. आठवतंय आदित्य? तर मिओसिस 2 स्टेज मध्ये होतं, मिओसिस 1 आणि मिओसिस 2. आता मिओसिस 1 मध्ये काय होतं की ही जी सेल असते, ही जी इपिथेलियल जर्मिनल सेल असते, म्हणजे हा हा सेमिनिफरस ट्युबुल असेल, त्याच्यामध्ये मी सांगितलं की इथे ह्या जर्मिनल सेल असतात त्यातली ही एक सेल आहे. तर तिचं काय होतं, त्या सेलच्या 2 सेल तयार होतात. त्याला प्रायमरी काय क्रोमोसाइट म्हणतो आपण. आणि त्याच्यानंतर काय तयार होतं, त्याच्या 2 सेल तयार होतात. त्या 2 सेलचं नंतर काय होतं ना, हाफ हाफ सेल तयार होतात. मग आपण काय म्हणतो की मेयोसिस मध्ये एका सेलच्या हाफ हाफ किती तयार होतात, 4 सेल तयार होतात. हे आपण शिकलेलो आहे. बरोबर ना झांबरे? आदित्य आठवतंय काही? रिस्पॉन्स पाहिजे मला. कनेक्टेड आहात ना? हो सर. कनेक्टेड आहे सर. कनेक्टेड आहे सर. हे बघा मिओसिस लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्हाला मिओसिस समजणार नाही तोपर्यंत ही प्रोसेस समजू शकत नाही. लक्षात ठेवा मायटोसिस ही पहिली प्रोसेस मायटोसिस आहे. मायटोसिस म्हणजे काय, ह्या जर्मिनल इपिथेलियल सेल असतात ना, ह्या एकाच्या 2 होतात, त्याला मायटोसिस म्हणतात. म्हणजे एका सेलची एक्झॅक्ट कॉपी होणं याला मायटोसिस म्हणायचं. यात काही असं, हे बघा हे 2n आहे, हे 2n आहे का, कारण ही एक्झॅक्ट कॉपी आहे. तर जेव्हा सेल स्वतःला एक्झॅक्ट कॉपी करते त्याला म्हणायचं मायटोसिस. ठीक आहे. आणि जेव्हा सेल जी असते ती काय असते 2n असते, ती तिच्यापेक्षा वेगळ्या प्रकारच्या सेल तयार करते ज्या n असतात. त्या काय असतात n, म्हणजे 2n पासून n तयार झाली, ते कॉपी झाली का नाही.
तर याला म्हणायचं मिओसिस. तर इथे मिओसिस होत आहे. लक्षात ठेवायचं, ही सेल आणि ही सेल कॉपी नाहीये किंवा ही सेल आणि ही सेलही कॉपी नाहीये. याला मिओसिस म्हणायचं. मग त्याच्यामध्ये काय होतं, पहिल्यांदा काय होतं, ह्या सेलचं काय होतं, 2 तुकडे होतात, 2 डिव्हिजन होतात आणि त्या 2 डिव्हिजन नंतर मग ह्या सेलचे पुन्हा 2 डिव्हिजन होतात आणि हे 2 डिव्हिजन झाल्यानंतर आपण जेव्हा बघतो की ह्या सेलचं आउटपुट काय निघलं आहे, तर 1 सेलचं आउटपुट असतं 4 सेल आणि ते 1 सेल जे असते ते 2n असते आणि ज्या 4 सेल असतात त्या n असतात. याला डायप्लॉइड म्हणतात, कारण 2n ला डायप्लॉइड म्हणतो आपण आणि n ला हॅप्लॉइड म्हणतो. आणि ज्या n तयार होतात त्या एनचं पुढे कन्व्हर्जन कशामध्ये होतं, तर त्या एनचं कन्व्हर्जन होतं स्पर्म मध्ये. मी तुम्हाला कालच सांगितलं होतं की स्पर्मॅटोगोनियम, स्पर्मॅटोसाइट, स्पर्मॅटिड आणि स्पर्म अशा प्रकारचा काय असतो, सिक्वेन्स असतो. काल तुम्हाला मी सांगितलं होतं नीटसाठी लर्न करायचा. तो हा सिक्वेन्स आहे. मायटोसिस मध्ये आधी इथे कॉपी होतं, यानंतर सेल वाढतात, यानंतर सेल वाढल्यानंतर त्याच्यात 4 सेल तयार होतात, त्या 4 सेलचेच पुढे स्पर्म तयार होतात. तर मेल मध्ये एकदम सिंपल सिस्टीम आहे. हा ट्यूब असेल, या ट्यूब मधली सेल आहे, ही सेल काय करते, एकाचे 2 करते, 2चे काय करते 4 करते, ते 4चे 4 स्पर्म तयार होतात. कळतंय प्रोसेस? प्रोसेस समजते का? इथे हो सर. 4 स्पर्म काय होतात, तयार होतात आणि 4 स्पर्म काय असतात, एन असतात, त्याला हॅप्लॉइड म्हणतात. आणि रिप्रोडक्शन मध्ये जे ही गोष्ट तयार होतात हॅप्लॉइड, त्याला गॅमेट म्हणतात. काय म्हणतात? गॅमेट. तर एन कधी काय असतो, गॅमेट असतो आणि तो कधीही सेक्शुअल रिप्रोडक्टिंग ऑर्गॅनिझम मध्येच तयार होतो. म्हणजे हे मिओसिस कोणामध्ये होतं, फक्त सेक्शुअल रिप्रोडक्शन ऑर्गन मध्येच तयार होतं ऑर्गॅनिझम मध्ये. त्या 2n चं काय होत असतं, एन तयार होत असतं आणि एन लाच म्हणतो आपण, मेलने एन तयार केले त्याला म्हणायचं स्पर्म आणि फिमेलने एन तयार केले त्याला म्हणायचं ओव्हल. ठीक आहे. तर अशा प्रकारे मेल मध्ये सिंपल सिस्टीम आहे. एकदम डोक्यात बसवून घ्या काय सिस्टीम आहे. हा सेमिनिफरस ट्युब्युल आहे, याच्यात ते सर्टोली सेल आहे आणि ह्या आपल्या जर्मिनल लिपिड. ही सेल 2 तयार करणार, मायटोसिस करणार आधी, मायटोसिस नंतर मिओसिस मध्ये, मिओसिस पार्ट 1 मध्ये उतरणार आणि तिच्यासारख्या 2 तयार करणार. त्या 2च्या पुन्हा काय होणार, मिओसिस 2 होणार आणि त्याच्या 4 तयार होणार. आणि आता हे 4 तयार झाल्यानंतर हे काय असणार आहे, ह्या एन असणार आहेत आणि ह्या एन चे पुढे काय होणार, 4 स्पर्म तयार होणार. असे इथे किती स्पर्म सांगितलं होतं मी तुम्हाला. एका सिमेन मध्ये किती स्पर्म असतात, 400 मिलियन. समजतंय तुम्हाला? म्हणजे सेल्सचं 4चं डिव्हिजन किती होतं तुम्हाला काउंट करता येतं. किती ते 400 मिलियन म्हणजे 400 मिलियन काय होतात स्पर्म एका वेळेस मेल इजेक्ट करू शकतो. तर एवढ्या प्रकारचे स्पर्म का होतात, कारण एका सेल पासून 2 सेल, 2 सेल पासून पुन्हा 4 सेल, असं हे काय होतं, याला काय म्हणतात, रिडक्शन म्हणतात. रिडक्शन म्हणजे का, तर ह्या 2n चं कम होणं. या 2n चं काय तयार होतं, या 2n चं जेव्हा n तयार होतं तर याला म्हणतात रिडक्शन डिव्हिजन. ही कोणती डिव्हिजन आहे, रिडक्शन डिव्हिजन. मागे नीटला विचारलं होतं की मिओसिस ही कोणती टाईपचं डिव्हिजन आहे, तर मी सांगितलं तुम्हाला मागच्या वर्षी, रिडक्शन म्हणजे काय, तर 2n चं हाफ होणं, याला रिडक्शन म्हणतात. आणि एक डिव्हिजन असतं त्याला इक्वल डिव्हिजन. आता हे मायटोसिस बघा, हे मायटोसिसला इक्वल डिव्हिजन म्हणतात. ही सेल आणि ही सेल, याला इक्वलिटी म्हणतात. आणि ही 2n आहे, ही 2n आहे, याला इक्वल डिव्हिजन म्हणतात. आणि ही 2n आहे आणि हे n आहे, याला रिडक्शन डिव्हिजन म्हणतात. तर हा नीटने विचारलेला प्रश्न आहे. तर मला आधी याच्यामध्ये प्रश्न विचारा की सर याच्यामध्ये काही डाऊट कोणाला आहे का. हे बघा सिंपल आहे. नाही सर. मायटोसिस म्हणजे सेल कॉपी करणं. आणि हे कॉपी कोण कोण करतं आणि केव्हा करतं, जेव्हा ऑर्गॅनिझम जन्माला येतो तेव्हापासून बॉडी फक्त कॉपी करत असते. बॉडी म्हणजे हातातल्या सेल हाताला सेलला कॉपी करतात, बोनच्या सेल बोनला कॉपी करतात, ब्रेनच्या सेल ब्रेनला कॉपी करतात आणि आपली बॉडी ग्रोथ होत असते. पण जेव्हा तो पर्सन किंवा ते फिमेल वगैरे रिप्रोडक्शनला जातात तेव्हा रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन मध्ये फक्त काय होतं, मिओसिस होतं आणि तिथे एन च्या सेल तयार केल्या जातात. तर त्या एनच्या सेलला फिमेल मध्ये म्हणतात एग आणि मेल मध्ये म्हणतात स्पर्म. समजलं? फक्त रिप्रोडक्शन मध्येच ही प्रोसेस होणार आहे, रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन मध्येच होणार आहे. कळालं? तर ही मिओसिस फक्त कुठे होऊ शकते, ही प्रोसेस फक्त होऊ शकते टेस्टिस मध्ये किंवा ओव्हल मध्ये, फ्री मध्ये. ही कुठेही मिओसिस कुठेही बॉडी मध्ये होत नाही. आणि ही प्रोसेस जी असते ती पूर्ण बॉडी मध्ये होत असते. बॉडीचा प्रत्येक पार्ट ग्रो करतोय म्हणजे ते मायटोसिस, क्लोनिंग, कॉपी होत. कळालं? कळालं असेल तर पुढे जातो. ठीक आहे, कंटिन्यू करू पुढं. तर हे मेल मध्ये बघा, मेल मध्ये काय झालं, मग जर्मिनल इपिथेलियलचं काय झाला, स्पर्म झाला. तुम्हाला याच्यामध्ये कळालं, एक मायटोसिस झालं, त्याचं मिओसिस म्हणजे काय, पहिल्या फेज मध्ये 2, दुसऱ्या फेज मध्ये 4 आणि 4ला म्हणायचं एन आणि त्यांना आपण म्हणतो स्पर्म. आता फिमेल मध्ये ऍक्च्युली असं सिस्टीम नाही. आणि हे केव्हा होतं बघा,
मेल मध्ये हे सिस्टीम केव्हा होतं ऍक्टिव्हेट होतं, तर हे बघा मेल मध्ये हे सिस्टीम काम करायला लागतं. ते काम करायला लागण्यासाठी ते जेव्हा प्युबर्टी मध्ये असतात, म्हणजे त्यांची आपण दोन प्रकारचे सिस्टीम शिकलो रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन मध्ये, सेक्शुअल ऑर्गन मध्ये, सेक्शुअल ऑर्गॅनिझम मध्ये. त्याच्याकडे एक ज्युनाईल फेज असतो आणि एक काय असतो रिप्रोडक्टिव्ह फेज असतो. काय डिफरन्स तो ज्युनाईल फेज म्हणजे मुलगा जन्माला आल्यानंतर जिथपर्यंत त्याची बॉडीची ग्रोथ होते त्याला म्हणायचं ज्युनाईल फेज. आणि जेव्हापासून त्याच्या रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनची ग्रोथ व्हायला लागते किंवा ते फंक्शनिंग काम करायला लागतात तेव्हापासून त्याला म्हणतात रिप्रोडक्टिव्ह मॅच्युरिटी फेज. तर रिप्रोडक्टिव्ह मॅच्युरिटी फेज मध्ये जेव्हा मेल्स येतात तेव्हाच ते शकतात स्पर्म तयार करू शकतात, म्हणजे स्पर्मॅटोजेनेसिस त्यांच्यामध्ये स्टार्ट होतं. पण ऍक्च्युली फिमेल्स मध्ये थोडं सिस्टीम वेगळं आहे. फिमेल्स मध्ये सिस्टीम हे त्यांच्या ऑन बर्थ स्टार्ट होते. जेव्हा तो एक फिमेल आहे, फिमेल म्हणजे सिंपल आहे, इथे एक झायगोट आहे, हा मेल आहे, फिमेल आहे, हे पॅरेंट आहेत, इथे झायगोट तयार होणार आहे. झायगोट हा कुठे जाणार आहे म्हणजे आपल्याला हे युटेरस आहे, हे फॅलोपियन ट्यूब्स आहेत, हे वजाइना आहे, अशा प्रकारचा सिस्टम आहे. तर तो इथे अटॅच होणार आहे, तो एम्ब्रिओ तयार करणार. एम्ब्रिओ म्हणजे काय, मास तयार करणार आहे एक सेलचं, आणि तो डेव्हलप करायला लागणार आहे. तर ह्या डेव्हलपमेंट मध्येच काय तयार होतात, या उगोनिया तयार होतात आणि तिथून हे रिप्रोडक्शनचं सायकल लेडीज मध्ये स्टार्ट. मग तुम्हाला लक्षात येत असेल की हे थोडं कॉम्प्लेक्स मेकॅनिझम आहे. म्हणजे आपल्याला स्टडी कुठून करायचं आहे समजताय, आपल्याला स्टडी करायचं आहे रिप्रोडक्शन प्युबर्टी पासून नाही. फिमेल्स मध्ये आपण स्टडी करतोय की फिमेल जेव्हा पोटात असतात, म्हणजे माझ्या मम्मीच्या पोटात असतात, एम्ब्रिओ मध्ये असतात, तिथून त्यांचे रिप्रोडक्टिव्ह ट्रेसेस सुरू होतात किंवा सायकल सुरू होतात. ठीक आहे, तर त्याच्याबद्दल आपल्याला थोडंसं डिस्कस करायचं. तर हे तर सिंपल आहे, मेल मध्ये समजलं. मेल मध्ये ते प्युबर्टी मध्ये आहेत, रिप्रोडक्टिव्ह फेज आहेत, तेव्हा हे काय करू शकतात, सिस्टीम स्टार्ट होतं. तर थोडं फिमेल सिस्टीम मध्ये जाऊ आता. त्यासाठी मी इमेज थोडं एक टीचरचं मी कुठे गेलं रे, बघा डायग्राम बघा. उजिनेसिस आपण बघतोय रिप्रोडक्शन मध्ये. एका ठिकाणून मी ते कॉपी केलेलं आहे. तर हे बघा, तर यामध्ये बघा, ऐकू आवाज येतोय ना, ऐकू रिकॅप द्या मला. तर आपण ह्युमन रिप्रोडक्शन शिकतोय आणि चॅप्टर मधला चॅप्टर म्हणजे बायोलॉजी मधला सर्वात महत्वाचा पॉईंट शिकतोय की जो मुलांना येत नाही किंवा कॉम्प्लिकेशन तिथे असतं. आपण याला उजिनेसिस म्हणतात. जसं स्पर्मॅटोजिनेसिस, मागची डायग्राम बघितलं तुम्ही, तर काय होतं, स्पर्मॅटोजिनेसिस म्हणजे स्पर्म फॉर्म होणं. त्यासाठी काय झालं, तर त्यासाठी सिंपल बघा, रिकॅप करतो पुन्हा. एक आपला काय होता, हा सेमिनिफरस ट्यूब्यूल होता, तिथे एक क्युबायडल सेल होतं, एक सेलचे काय झालं, एक सेलचं दुसरं सेल तयार झालं, कारण मायटोसिस झालं. मायटोसिसमुळे संख्या वाढली. मायटोसिस झाल्यानंतर आता ऍक्च्युली आपल्याला स्पर्म जनरेट करायचे, तेव्हा ते एका सेलने काय केलं, एक शेजारच्या सेल किंवा कोणतीही सेल, तिने काय केलं, मिओसिस पार्ट 1 सुरू केला, म्हणजे एकच्या 2 सेल केल्या. आता 2 सेलने होत नाही कारण त्या 2n असतात, तर त्याने मिओसिस 2 पार्ट केला, म्हणजे या 2चे किती झाले, 4 झालेत, आणि 4 NN तयार झाले, त्याला मायोसिस 2 म्हणतात. आणि आता या 2च काय, हे 2 म्हणजे ऍक्च्युली काय असतं, स्पर्म असतात. हे मध्ये होतं, कधी होत, जेव्हा त्यांचं रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन काय असतं, फंक्शन मध्ये काम करायला लागतं. समजलं. फिमेल्स मध्ये थोडस आपण वेगळं बघतोय. हे बघा, आता फिमेल्स मध्ये डायग्राम थोडस ते स्क्रीनशॉट आहे, तर नीट बघा, त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करा. आता फर्स्ट मंथ ऑफ दी जर्मिन फिटस. आता फिटस समजतोय तुम्हाला, फर्स्ट मंथ म्हणजे काय, जेव्हा बॉडीमध्ये काय असतं की फिटस तयार होतो. फिटस म्हणजे काय, तर झायगोट नंतर फिटस, जे मम्मीच्या पोटात जो मुलगा असतो, तर त्याला आपण जनरली आधी फिटस म्हणतो. तर तो पहिल्या महिन्याचा, फर्स्ट मंथच्या गप्पा करतोय आपण, तेव्हा तिथे प्री फॉलिकल्स तयार होतात. प्री फॉलिकल्स किती असतात, 1700 इथपर्यंत इथे काय असतात, फॉलिकल्स तयार होतात. कुठे, त्या फिटसच्या बॉडीमध्ये. फिटस समजतोय ना, फिटस म्हणजे जो डेव्हलप होतो आहे मम्मीच्या पोटामध्ये, आणि तो लेडीजचा. ठीक आहे. नंतर सेकंड मध्ये जेव्हा बघतो आपण, तर त्या मंथ मध्ये ते जे रिप्रोडक्टिव्ह सेल्स आहेत, प्री फॉलिकल्स आहेत, ते 6 लाख पर्यंत तिथे काय होतात, स्वतःला डिव्हाइड करतात. ते 117 पहिल्या महिन्यापर्यंत तिथे काय होतात, एक प्री फॉलिकल्स तयार होतात. प्री फॉलिकल्स म्हणजे सांगितलं तुम्हाला मी, अशा प्रकारच्या त्या ओव्हरीमध्ये बॉडीज असतात ना, त्याला डेन्स, अशा थिक बॉडी,
मासेस असतात ना, त्यांना आपण काय म्हणतो, प्री फॉलिकल म्हणतो. तर हे प्री फॉलिकल्स आधी किती असतात, 1700 किंवा जेव्हा तो फिटस किती महिन्याचा असतो, 1 महिन्याचा असतो पोटामध्ये, तो सेकंड मंथ मध्ये किती होतात ते दिसते तुम्हाला. सेकंड मंथ मध्ये 6 लाख पर्यंत ते वाढतात. नंतर हे तुम्हाला दिसतंय फिफ्थ मंथ वगैरे त्याच्या पुढे जे जातो, तर तेव्हा ते किती होतात, 7 मिलियन पर्यंत होतात. ठीक आहे, एम्ब्रिओ मध्ये. तो एम्ब्रिओ आता 7 महिन्याचा झालाय पोटामध्ये आणि तो फिमेलचा आहे, आणि तिथे त्यांच्या फिमेलच्या बॉडीमध्ये, त्या बॉडीमध्ये ओव्हरीकडे किती हे झालेले 7 मिलियन पर्यंत इथे काय झालेले आहेत, प्री फॉलिकल तयार झालेले आहेत. प्री फॉलिकल म्हणजे पुन्हा सांगतो आहे, फॉलिकल जे होतं, फॉलिकल म्हणजे तुम्हाला जे ओव्हरीमध्ये डायग्राम दाखवलं होतं, हे प्रायमरी टर्शरी हे फॉलिकल, आणि ते तुटतं, याला आपण फॉलिकल म्हणतो. याच्या आधीचं जे स्ट्रक्चर असतं त्याला प्री फॉलिकल म्हणतो. म्हणजे फॉलिकल तयार होण्याच्या आधी इथे काहीतरी असतं, सेल्स असतात, यांना प्री फॉलिकल सेल म्हणतो आपण. आणि त्या प्री फॉलिकल सेल्सचे जे फॉलिकल तयार होत असतात. कळताय काय म्हणतोय, म्हणजे प्री फॉलिकल जे असतात हे बर्थ होण्याच्या आधीपासून तिथे ओव्हरीमध्ये तयार झालेले असतात. आता तिथे म्हणजे 7 मिलियन हे जेवढे प्री फॉलिकल्स असतात, हे बर्थच्या आधी त्या फिटस मध्ये असतात. समजतंय तुम्हाला. म्हणजे आता 9 महिन्याचा फिटस आहे, तिथे अराउंड 7 मिलियन एवढे काय असतात, त्या ओव्हरीमध्ये काय असतात, प्री फॉलिकल्स असतात. मग जेव्हा बर्थ घेतो, तर बर्थ घेण्याच्या वेळेस, म्हणजे आता बर्थच्या आधीची सिच्युएशन 7 मिलियन पर्यंत तिथे असतात. आता बर्थ घेतो बेबी, तो फिमेल बेबी असणार आहे, तेव्हा त्याच्यामध्ये ओव्हरीमध्ये किती फॉलिकल असतात, 2 मिलियन्स असतात. म्हणजे आता एक बेबी बर्थ घेतो आहे, तर तेव्हा त्याच्या बॉडीमध्ये किती फॉलिकल्स असतात ओव्हरीमध्ये, 2 मिलियन. ठीक आहे, तर लक्षात ठेवायचं, हा काउंट फिक्स आहे, 2 मिलियन अराउंड असतात. आणि जेव्हा तो बेबी बेबी म्हणजे काय, बेबी ग्रोथ करणार, त्याच्यामध्ये ज्युनॉइल फेज असणार आहे. ज्युनॉइल, कारण प्रत्येक रिप्रोडक्टिव्ह सेक्शुअल जो सेक्शुअल रिप्रोडक्शन ज्यामध्ये होतं, तो काय करतो, अॅनिमल ज्युनॉइल फेज मध्ये जातो. जेव्हा मग बेबी काय करणार आहे, फिमेल बेबी जेव्हा ग्रोथ करणार आहे, तेव्हा तो प्युबर्टीकडे जाणार आहे, म्हणजे रिप्रोडक्टिव्ह फेज पर्यंत जाणार आहे. तर तेव्हा तो ज्युनाइल फेज मधून जेव्हा रिप्रोडक्टिव्ह फेज कडे जातो, म्हणजे तो रिप्रोडक्शन साठी कॅपेबल होतो, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ऍक्टिव्हेट होते, तेव्हा त्याच्याकडे किती फॉलिकल्स असतात, 60K to 80K, म्हणजे 60,000 ते 80,000, 60,000 to 80,000 तिथे काय असतात, फॉलिकल असतं. फॉलिकलचा काउंट बघा तुम्ही, आधी कमी होते जेव्हा तो छोटासा होता, 1 मंथचा होता फिटस. नंतर बघा ते फॉलिकल्स किती झालेत, 6 लाख, 7 लाख. बर्थ घेताना पुन्हा ते म्हणजे 7 लाख पर्यंत पोहोचलेत. बर्थ घेताना ते पुन्हा कमी झाले, मध्ये ते पुन्हा कमी झाले. फॉलिकलच आहेत. पण काय होतं की जो बेबी जो पोटात डेव्हलप होतो, तेव्हा त्याचं काय होतं, फास्ट ग्रोथ होतं, भरपूर काय होतं, फॉलिकल तयार होतात. आणि बर्थ नंतर काय होतं, ते काही फॉलिकल्स तिथे डिजनरेट व्हायला लागतात, म्हणजे जे काही वर्किंग मध्ये नसतात. म्हणजे जे फॉलिकल्स टिकतात तेवढे टिकतात, आणि बाकी काय होतं, डिजनरेट होतात. समजतं. हॅलो. हो सर. हो हा सर. सर. म्हणजे प्युबर्टी पर्यंत, म्हणजे प्युबर्टी पर्यंत फिमेलकडे ती फॉलिकल्स असतात अराउंड 60K, म्हणजे 60,000 असतात. आणि जेवढे जे मिलियन्स मध्ये वगैरे झाले होते, तेवढ्या फेज मध्ये काय होऊन जातात, डिजनरेट होऊन जातात, म्हणजे लॅप्स होऊन जातात. त्यातले अराउंड 60,000 तिथे असतात. ठीक आहे, प्युबर्टी पर्यंत, जिथून की फिमेल रिप्रोडक्शन करू शकते. आता इथपर्यंत आलात तुम्ही की तिथे फॉलिकल्स किती आहे, हे फॉलिकलच्या गप्पा नाही होत आहे, प्री फॉलिकल हे आपण ओव्हरी मध्ये डेव्हलप होणार आहे, त्याच्या आधीचं प्री फॉलिकलच्या गप्पा होत आहे. म्हणजे फॉलिकल तर नंतर तयार होणार, जेव्हा रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन स्टार्ट होणार आहे. समजतंय तुम्हाला. रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन केव्हा स्टार्ट होणार, 30 ऍज एज ऑफ फिमेल मध्ये 11 to 12 इयर मध्ये स्टार्ट होतो. तर तेव्हा काय होणार आहे, ते फॉलिकल्स मध्ये कन्वर्ट होणार आहे. पण प्री फॉलिकल्स म्हणजे काय, त्याच्या आधीच्या सेल्स. तर त्या आधीच्या सेल्स ह्या 60,000 असणार आहे. आणि त्या 60,000 ज्या सेल्स केल्या, तर त्या एवढ्या 7 मिलियन मधल्या काही डिजनरेट होऊन त्या तेवढ्या राहतात. ठीक आहे, तर त्यात भरपूर सेल काय होतात, ह्या फेज मध्ये डिजनरेट होऊन जातात. तर आता आपण कुठे आहे, आता मेल मध्ये सिच्युएशन इथे काय असते, तर इथे जर्मिनल सेल असतात, आणि तोही रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम काय करू शकतो, रन करू शकतो, फिमेलही करू शकते. पण फिमेल मध्ये ह्या ज्या सेल्स असतात, या सेलचं डेव्हलपमेंट बघा इथून असं वेगळ्या प्रकारे झालेलं असतं. कळालं. आणि मेल मध्ये काय असतं, तिथल्या सेल्स असतात, त्यांचा प्रॉपर काउंट नसतो, तिथेच ते मिओसिस करतात आणि सिस्टीम रन होतो. तर ही पहिली प्रोसेस आहे की फिमेल मध्ये इथून काही स्टँडर्ड अमाऊंटच्या सेल्स असतात की त्या फिमेल कॅरी करतात. तर या 60,000 ज्या सेल्स असतात, मग यानंतर काय होतं की
पुढे काय होतं की एव्हरी फॉलिकल, आता याच्यामधनं काय होतात की 500 to 400 फॉलिकल काय येतात ऑनली एग मध्ये कन्वर्ट होतात. आता फॉलिकल एग मध्ये कन्वर्ट होणं म्हणजे काय, तर लक्षात घ्या एक हा कन्सेप्ट असतो एग. एक कन्सेप्ट कधी असतो तर थोडंसं आधी आता पुढे सांगायचं आहे तुम्हाला, पण एक कन्सेप्ट ब्रॉडली बघून घ्या की हे बघा एग म्हणजे कसं की हा जो आपला ओरी आहे, ओरीमध्ये प्री फॉलिकल्स आहेत, किती आहे 60K. आता ही जी ज्याचं ओरी आहे, ज्या फिमेलचं ओरी आहे, तिचं ज्युनॉइल फेज कम्प्लीट झालेला आहे आणि आता कोणता फेज रिप्रोडक्टिव्ह फेज स्टार्ट झालेला आहे, म्हणजे ऍट एज ऑफ 11-12 जो काय असेल तो व्हॅरी करेल, पर्सन टू पर्सन तो व्हॅरी करेल. तर इथे आपल्याकडे प्री मॉड्यूल सेल्स किती आहे 60K आहेत, आपण 60,000 पकडू, ठीक आहे. आता या 60K मधनं काय होणार आहे की त्यांना अरेस्ट केलेलं असतं म्हणजे काय, या 60K सेल्स काय करतात या रिप्रोडक्शन मध्ये, जोपर्यंत रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम वर्क करत नाही तोपर्यंत ते काय होऊ शकत नाही, ऍक्टिव्ह होऊ शकत नाही, त्याला अरेस्टेड स्टेट म्हणतात. त्या सेल्स असतात परंतु त्या स्वतःचं मिओसिस करू शकत नाही, काही करू शकत नाही. तर जेव्हा रिप्रोडक्टिव्ह मॅच्युरिटी येते तेव्हा त्या सेल्स मधला एक सेल काय करतो, स्वतःला काय करतो, त्यातलं एक सेल चूज केलं जातं आणि त्या एका सेल पासून पुढे काय तयार होतं, मग पुढची सिस्टीम स्टार्ट होते, ती म्हणजे तुम्हाला माहिती आहे ती अशा प्रकारे सिस्टीम होते. ती बघू आपण डायग्राम मध्ये, जे तुम्हाला मी दाखवली ऑलरेडी. हे बघा, तर हे तुम्हाला दिसतंय की हे प्री मॉड्यूल फॉलिकल दिसतंय तुम्हाला. इथून हे सिस्टीम एकाला चूज केलं जातं, याला चूज केल्यानंतर तिथून ही सिस्टीम रन होते आणि तुम्हाला पुढची प्रोसेस माहिती आहे, प्रायमरी फॉलिकल, सेकंडरी फॉलिकल, टर्शरी फॉलिकल, मॅच्युअर फॉलिकल, नंतर मग हा ओव्हल बाहेर येणार, मग त्याचा कॉर्पस ल्युटियम होणार, कॉर्पस अल्बिकस होणार. तर इथून काय केलं जातं की इथून एकाला चूज केलं जातं आणि एकाला चूज केल्यानंतर त्याचं डेव्हलपमेंट केलं, आणि बाकीचे जे 60,000 मधले ते तिथेच असतात, ठीक आहे. प्री फॉलिकल तिथेच असतात, प्रायमरी फॉलिकल वेगळं आणि प्री फॉलिकल म्हणजे काय, या प्रायमरी फॉलिकलच्या प्री मॉड्यूल फॉलिकल आपण प्रायमरी फॉलिकल म्हणतो. तर हे सर्व 60 तिथेच असतात, त्यातला एक काढला जातो बाहेर आणि त्याला काय केला जातो, यूज केला जातो, त्याला डेव्हलप केला जातो आणि मग त्याच्यातनं ओव्हम बाहेर पाठवला. तर याचं बॅकग्राऊंड समजलं, हे बॅकग्राऊंड इथे हे सेल्स कुठून आल्या, हे फॉलिकल्स जनरेशन कुठून आलं समजलं का? हॅलो, हो सर. इकडे आदित्य काही समजतंय का काय चाललंय, तर प्रश्न विचारायचा मला. हे बघा काय आहे की थोडा कॉम्प्लिकेटेड टॉपिक आहे बायोलॉजी मध्ये, मला वाटतं हा जे एक टॉपिक असा आहे की तो थोडा समजण्याच्या डोक्याच्या वर जाऊ शकतो. तर पुन्हा एकदा सांगतो बघा की काय सिस्टीम चालली आहे सर्व. गॅलरी कुठे गेली, हे बघा मला सांगायचं आहे की जेव्हा आपण रिप्रोडक्शन बघतो, oogenesis बघतो, oogenesis म्हणजे चा अर्थ असतो ओव्हल आणि स्पर्मॅटोजेनेसिस म्हणजे स्पर्म, ठीक आहे. तर स्पर्मॅटोजेनेसिस एकदम सिंपल प्रोसेस आहे की जे कुठून स्टार्ट होते, जस्ट एक आपल्याकडे टेस्टिस असतो, टेस्टिस मध्ये एक ट्युबुल असतो, ट्युबुल मध्ये काही सेल्स असतात आणि जेव्हा तो ऍक्टिव्हेट होतो टेस्टिस, म्हणजे जेव्हा ऍट एज ऑफ मेल मध्ये 13 या 14 इयर मध्ये, 13-14 इयर मध्ये मेल मध्ये रिप्रोडक्शन आहे, तेव्हा हा जो सेल्स असतो, हा सेल्स त्यातला एक सेल नाही, ऍट अ टाइम भरपूर सेल्स काय करतात तिथे, एका सेलचे काय करतात मिओसिस मायटोसिस करतात, इथलाही सेल करतात आणि मिल्क जनरेट करायचं. हा पहिला डिफरन्स आहे की तिथे भरपूर सेल काय करतात, ऍक्टिव्हेट होतात आणि त्याचं पहिले तर मायटोसिस होतं, म्हणजे त्यांचा काउंट वाढवला जातो, त्यानंतर त्याचं मिओसिस होतं, म्हणजे एकेका सेलकडनं फोर्स फॉर्म तयार केला. तर ही केव्हा स्टार्ट होणारी प्रोसेस आहे, तर ऍट एज ऑफ 13-14 मध्ये मेल मध्ये ऍक्टिव्ह होते. पण जेव्हा आपण फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम बघतो तेव्हा आपल्याला हे बघावं लागतं की त्यांच्याकडे हे 60K किंवा 80K प्री मॉड्यूल हे प्री फॉलिकल्स कुठून आलेत, किंवा हे जे प्युबर्टीला हे एवढाच काउंट का असतो, तर तो काउंट कुठून येतो, तो बर्थ पासून येतो. जेव्हा फिटस 1 मंथचा असतो तेव्हा त्यांच्याकडे अराउंड 1700 प्री फॉलिकल असतात.
त्यांचं काय होतं, ग्रोथ होतं, त्यांचा काउंट वाढत जातो 6 मिलियन 7 मिलियन. पण बर्थ घेताना तो काय होतो, पुन्हा कमी होतो, 2 मिलियन होतो आणि पुन्हा तो ग्रोथ होताना 60 मिलियन होतो. तर ही एक प्रोसेस आहे फिमेलमध्ये, की म्हणून एवढा काउंट त्यांच्याकडे प्री फॉलिकलचा असतो. आणि जेवढे प्री फॉलिकल असणार, प्री फॉलिकल असल्याशिवाय मग त्या आणि तिथे प्री फॉलिकलचं डेव्हलपमेंट मग कशामध्ये होतं, पुढे ओव्हम मध्ये होतं. तर मग प्री फॉलिकल मधलं अराउंड किती ओहम यूज केले जातात, तर मग फक्त 400 यूज केले जातात. का यूज केले जातात, तर सिंपल गोष्ट आहे. आता एक आपण एज पकडू की फिमेलमध्ये ऍट एज ऑफ 11 काय होतं, रिप्रोडक्टिव्ह फेज स्टार्ट होतो. रिप्रोडक्टिव्ह फेज स्टार्ट होतो म्हणजे काय, आणि त्यांच्याकडे काउंट किती सांगितले मी, 60,000 काय असतात, प्री असतात. आणि बघा तुम्ही फिमेल मध्ये तुम्हाला सांगितलं मी रिप्रोडक्टिव्ह मध्ये की प्रत्येक एक सायकल असतं 28 डेज, म्हणजे एका महिन्याचं एक सायकल असतं. आणि त्याच्यामध्ये एक ओव्हल तयार होतो. आणि एक ओव्हल म्हणजे काय, तर एक प्रीमॉर्डियल फॉलिकल. एक एक हा प्री फॉलिकल असतं. याचं डेव्हलपमेंट होऊन काय होतो, ओव्हल बाहेर येतो. म्हणजे मिनिंग काय झाला, तर मिनिंग सिंपल आहे. हे 60,000 तिथे दिसतात आहेत, पण त्यातले ऍक्च्युली किती वर्किंग मध्ये येतात, तर 400 येतात. काय येतात, कारण महिनेच किती मिळतात आपल्याला, आता काउंट करा की 11 इयर आहेत. 11 टू लेडीज जे असतात त्यांचं मेनोपॉज हा मेनो आर्क आणि मेनोपॉज असे दोन ड्युरेशन असतात. तर मेनो आर्क म्हणजे काय, की जेव्हा रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम स्टार्ट होते, म्हणजे मेन्स्ट्रुअल सायकल स्टार्ट होते, त्याला म्हणतात मेनो आर्क. तो ऍट एज ऑफ 11-12 मध्ये असू शकतो किंवा 13 असू शकतो, ते रिस्पेक्टिव्ह चेंज होतो. आणि जो मेनोपॉज असतो तो येतो जनरली 45-50, म्हणजे 45-50 मध्ये जे मेन्स्ट्रुअल सायकल असतात लेडीज मध्ये स्टॉप होतात. मग तिथून आता नवीन ओव्हल जे असतं ते तयार होणार नाही, आणि सायकल जे लेडीज मध्ये असतं पिरियड्स वगैरे ते सगळं स्टॉप होतात. म्हणजे आता पुढे रिप्रोडक्शन तिथे होऊ शकणार नाही. तर म्हणजे 5 इयर आपण पकडू आणि 11 इयर यामधला जे डिफरन्स आहे त्याला काय म्हणतो आपण, रिप्रोडक्टिव्ह एक एज म्हणतो. इथे त्या लेडीज मुलाला जन्म देऊ शकते, म्हणजेच ओव्हल तयार करू शकते. ओव्हल तयार करणार तरच मुलाला जन्म देणार. तर आता ह्या ओव्हल मग किती तयार होणार, तर सिंपल गोष्ट आहे. एका वर्षामध्ये किती महिने असतात, 12 महिने असतात. म्हणजे एका वर्षामध्ये 12 महिने, म्हणजे मी सांगितलं होतं एका महिन्याला एक ओव्हल तयार होतं. तर एका वर्षाला 12 ओव्हल लागतात, बरोबर. सिंपल मॅथमॅटिक्स आहे. एका वर्षाला 12 ओव्हल, तर 11 आणि 45 किती डिफरन्स झाला, किंवा चला 46 पकडा, म्हणजे हे याला 10 करून किती झालेत, हे 35 झालेत ना. डिफरन्स झाला ना 35, म्हणजे पुढे 11 नंतरच तर ऊल तयार होणार आहे. तर आपल्याकडे 35 अराउंड 35 किंवा 34 इयर्स असतात, की तिथे लेडीज काय करू शकतात, 11 इयर नंतर 34 किंवा 35 इयर्स पर्यंत काय करू शकतात, मुलाला जन्म देऊ शकतात. मग माहिती आहे आपल्याला, एका एका वर्षाला 12 ओव्हल, तर 34 ला किती ओव्हल असणार आहे, समजतं आहे का, कनेक्टेड आहेत का. 420 तर 420 पर्यंत येतात. म्हणजे फक्त आपल्याकडे 420 किंवा 400, चला 420 421 वगैरे असे काहीतरी, किंवा 400 425 चला, 400 पकडा झाला. तर 400 ओव्हल्स फक्त युज होतात पूर्ण लाईफ स्पॅन मध्ये लेडीजच्या. आणि आपल्याकडे किती ओव्हल आहे प्युबर्टीला, 60,000. 60,000 आपल्याकडे ओव्हल आहे, आणि फक्त तिथे किती युज होणार आहेत, फक्त 400 ओव्हल युज होणार आहे. तर लक्षात ठेवायचं की ओव्हल फिटस असताना 1000-2000 असतात, जन्म घेण्याच्या वेळेस ते 6 मिलियन असतात, प्युबर्टीमध्ये ते किती होतात, प्युबर्टीमध्ये ते 60 असतात, परंतु ऍक्च्युली युज होणारे हे किती असतात, फक्त 400 असतात. ठीक आहे. तर 400 ओव्हल्स फक्त काय केले जातात, लेडीज मध्ये युज केले जातात. तर हे लक्षात ठेवायचं की 400 ओव्हलच फक्त काय तयार होऊ शकतं, एक तयार होऊ शकतं. समजतंय, 400 ओव्हलच काय तयार करू शकतात, एक तयार करू शकतात. म्हणजे की आपल्याकडे एवढे 60,000 असतात. तर मग कळालं का तुम्हाला, त्यात काही डाऊट आहे. आता मागे एक क्वेश्चन, एक याच्या बाहेरचा एक क्वेश्चन सिंपल आहे, की आपल्याकडे एक एज असतं, ठीक आहे. आपल्याकडे लेडीजचं ही एक एज असतं, म्हणजे रिप्रोडक्टिव्ह एज म्हणजे काय, की जे आपण मॅरेज वगैरे करतो त्याच्यामध्ये कसं असतं, की आपण म्हणतो की आपल्या समाजात अशी धारणा असते की लेडीजचं एज कमी असावं किंवा लवकर लग्न व्हावं. याच्या रिझन काय असतं, रिझन सिंपल आहे, की ओव्हल कधी तयार झालेत आपल्याला माहिती आहे. ओव्हल तयार झालेत फिटस मध्ये, फिटस पोटातच असताना ते तिथे काय तयार झाले, प्री फॉलिकल तयार झाले. त्यांचं काउंट होत होत ते 60,000 राहिले कधी, ऍट एज ऑफ 11.
आणि तिथून जेव्हा त्यांना अरेस्ट केलेलं असतं, अरेस्ट म्हणजे काय, ते 60,000 आता काहीच करत नाही, ते फ्रीज झालेले असतात. आता 11 पासून काय होतं, ते फ्रीज झालेत. आणि जेव्हा आता रिप्रोडक्शन आहे, तर ऍट अ एज ऑफ 11 ही त्यांना फिमेलला मुलगा होऊ शकतो किंवा तो 45 लाही होऊ शकतो. ते अरेस्ट झालेले जे प्री प्री फॉलिकल्स असतात, मग ते फिमेलमध्ये आणि तिथे मेन्स्ट्रुअल सायकल म्हणजे पिरियड स्टार्ट होतात. आणि 45 मध्ये मोस्टली जे फिमेल ते व्हॅरी करतं. कोणते 45 कोणत्या फिमेलमध्ये मेन्स्ट्रुअल सायकल स्टॉप होते, कुठे 50 मध्ये होते, कुठे 40 मध्ये होऊ शकते. तर ते व्हॅरी करतं. पण आपण 45 पकडतो, की 45 पर्यंत तिथे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ऍक्टिव्हेटेड असते आणि तिथे असतात आणि मेन्स्ट्रुअल सायकल स्टार्ट म्हणजे काम करत असते. मग तिथे माझं म्हणणं हे होतं, की तिथे आपल्याकडे जो सिनारिओ आहे, सिनारिओ असा असतो, की लेडीजचं मॅरेज वगैरे आहे, ते 30च्या वरती जायला नको किंवा काही लोक तर म्हणतात 27च्या वरती जायला नको. तर 30 किंवा 35च्या वरती जायला नको. ऍक्च्युली ती सायंटिफिक रिझन त्याला हे आहे, की जे ओव्ह्यूल्स असतात, म्हणजे ते ओव्ह्यूल्स नाही सॉरी, ते प्री फॉलिकल्स असतात, ते 60,000 ऍट एज ऑफ 11च असतात. आणि जसं त्यातला एक एक एज जातो, एकेकाचा नंबर येत जातो प्रत्येक महिन्याला. आणि जेवढं ड्युरेशन म्हणजे एक एक ओव्हूल जे आलं ते 25 ला आलं, ओके, ते फर्टिलाइज झालं, तर ओके, तिथे तर ते त्याचं एज वाढलेलं नसते असेल. एक झालं 30ला फर्टिलाइज झालं, त्याचं एज थोडं वाढलेलं असतं. म्हणजे ते माझं जुनं एग होतं, समजतंय ना तुम्हाला? त्याचं एज वाढलेलं असतं त्या ओव्हूल, त्या प्री फॉलिकल. आता एक ओव्हूल जर 40ला आलं, तर त्याचे चान्सेस मग कमी होतात त्या 40 वाल्याचे, की ते फर्टिलाइज चांगल्या प्रकारे होईल, की चांगला बेबी त्यातनं तिथे त्याचं ते चांगलं पूर्ण प्रोसेस तो कम्प्लीट करेल. तर त्याच्यामुळे एक एजचं लिमिट ही फिमेल्सला असतं, की त्यांचं रिप्रोडक्टिव्ह एज चांगल्या प्रकारे 30 पर्यंत 35 पर्यंत एकदम चांगल्या प्रकारे ते ओव्हूल एक फेज मध्ये असतात. त्यानंतर 40 किंवा 45 ला ते त्यांचं ऍक्च्युली सिस्टीम थोडंसं डिजनरेट व्हायला लागतं, की रिप्रोडक्टिव्ह जे लाईफ असते ते कमी व्हायला लागतं. त्यामुळे ते ओव्हूल जे येतात ते एकदम म्हणजे जुने येतात, म्हणजे ऍट एज ऑफ 11 ला तयार झालेले फॉलिकल असतात, ते तिथे युज होतात ऍट एज ऑफ 45. तर त्यामुळे त्यांची इफिशियन्सी कमी होते. तर हा एक तिथे एक प्रॉब्लेम असतो, तो लक्षात ठेवायचा. तर मला वाटतं एवढंच आपलं झालं होतं. डायग्राम मध्ये मला सांगा की ते काही डाऊट आहे कोणाला, हे काय बोललो मी. तर फिमेल मध्ये रिप्रोडक्शन कुठून स्टार्ट होतं, मग रिप्रोडक्टिव्ह जे प्री फॉलिकल ते फिटस मध्ये काउंट लक्षात ठेवा. ते 60 तुमचं तर पाठ झालं असेल प्युबर्टीला. आणि किती युज होणार, ऍक्च्युली 400 पर्यंत ते युज होतं. ठीक आहे, कारण आपल्याकडे तेवढेच महिने असतात फिमेल्सकडे, 400 टू 420 मंथ्स असतात 11 वर्षापासून. तर हे 420 महिने झाल्यानंतर एज किती होऊन जातं, 40 टू 45 46 होतं आणि तिथे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम थांबते. पण 420 ओव्ह्यूल्स ते काय करू शकतात, बाहेर पाठवू शकतात, त्यांचं एग तयार होतं आणि ते फर्टिलाइज होतं आणि तिथे काय होतं, झायगोट तयार होतं. तर मग 60,000 पैकी फक्त 420च ओव्हूल फिमेल्स यूज करतात. तर आता पुढचा पॉईंट आहे आपला, की oogenesis मध्ये आता ही oogenesis हे फॉलिकल्स आहेत, यांचं काय होणार. यामध्ये काही गोष्टी असतात, त्याच्यामध्ये पहिलं असतं मल्टिप्लिकेशन फेज, दुसरं असतं ग्रोथ फेज आणि तिसरं असतं मॅच्युरेशन फेज. अशा प्रकारच्या 3 फेजेस मध्ये हे काय असतं, oogenesis कम्प्लीट होत असतं. तर आपण त्याला एकेकाला बघणार. आता मल्टिप्लिकेशन मी सांगितलं आधी, ह्या ज्या सेल्स असतात, हे ज्या ह्या सेल्स तयार होतात, मल्टिप्लाय होतात. तर कोणती सेल मल्टिप्लाय होते म्हणजे स्वतःला कॉपी करते, याला मायटोसिसच म्हणतात. कोणती सेल मल्टिप्लाय होते म्हणजे तिच्यासारखी तयार करते, तर त्याला काय म्हणतात, मायटोटिक डिव्हिजन म्हणतात किंवा मायटोसिस म्हणतात. आणि पुढे ते मिओटिक म्हणजे काय, तर मॅच्युअर झाल्यानंतर त्याचं मिओसिस तयार होतं आणि मध्ये ग्रोथ होतं. सांगतो तुम्हाला, एक नवीन स्लाइड दाखवतो, हे बघा. आता हे जे आहे बघा, ही आता आपण oogenesis मध्ये काय करतो ते फेजेस बघतोय, की कशा प्रकारे कम्प्लीट होतं. तर आता हा फॉलिकल आहे, प्री फॉलिकल आहे. या प्री फॉलिकल मध्ये बघा, आता ही सगळी कॉम्प्लिकेटेड प्रोसेस आहे. फोकस करा. हा oogenesis करतोय आपण. तर पहिले प्री फॉलिकल असतं, त्याचं मल्टिप्लिकेशन होतं. मल्टिप्लिकेशन होतं म्हणजे काय, तो स्वतःला काय करतो, कॉपी करतो. आणि कॉपी करून काय करतो, अशा 2n च्या भरपूर सेल तयार करतो, त्याला oogynia म्हणतात. म्हणजे 2n च्या अशा भरपूर सेल तयार करतो, त्याला oogynia म्हणतात. काय म्हणतात, oogynia. म्हणजे काय, फॉलिकल्स एक काय होतात, मल्टिप्लाय होतात आणि स्वतःचा काउंट वाढवतात. जर ते फॉलिकल फिटस मध्ये 1700 होते, तर ते फिटस 9 पर्यंत किती होतात,
माहिती तुम्हाला 7 मिलियन होतात. म्हणजे ते स्वतःला काय करतात, मिओटिटिकली मल्टिप्लाय करतात. समजतंय ना तुम्हाला? मल्टिप्लाय करतं म्हणजे काय करणं, स्वतःचं काउंट वाढवणं. आता पुढची फ्रेज येते की ग्रोथ. ग्रोथ म्हणजे काय, तर ते स्वतःची ग्रोथ करू लागतात. म्हणजे त्यातला हे ऊजिनिया म्हणजे काय, या प्री फॉलिकल्स जे असतात त्या प्री फॉलिकल्स पासूनची प्रोसेस असते ऊजिनिया, जे की मल्टिप्लाय केल्यानंतर जे एक मल्टिप्लाय केल्यानंतर एक काउंट तयार होतो, त्याला ऊजिनिया म्हणतात. आता ऊजिनिया मध्ये काय होतं की त्यातल्या सेलची काय होते, एक ऊजिनियाची काय होते, ग्रोथ व्हायला लागते. याला ग्रोथ फेज म्हणतात. यॉक माहिती ना, एक यॉक फॉर्मेशन म्हणजे काय, कोणत्याही सेलला काय करणं, त्याच्यात लिक्विड वाढवून त्याला मोठं करणं, याला यॉक फॉर्मेशन म्हणतात. तर यॉक माहित नाही का? या येलो कलरला यॉक म्हणतात. माहित नाही का तुम्हाला? हो सर, माहिती तर सर. हा, तर तसंच ह्या सेल ज्या असतात या छोट्याशा असतात, त्यांना मोठं करायचं असतं. तर त्या मोठ्या सेल्स मध्ये काय, हॅलो, हा म्यूट करा रे, म्यूट करा. हे बघा, ह्या सेल छोट्या असतात आणि त्या छोट्या सेल्सला आपल्याला वाढवायचं असेल तर त्यात काहीतरी आपल्याला वाढवावं लागतं. त्याला यॉक म्हणतो आपण. तर यॉक करतो आपण आणि त्या सेलला काय करतो, मोठं करतो. सेल छोटी दिसते आणि मोठी झाली. मोठी का झाली, तर त्याच्यामध्ये आपण एक यॉक वाढवला. यॉक म्हणजे काय, ऍक्च्युली एक माहिती का तुम्हाला, एगला सेल म्हणतात. ही एक सेल असते, जे तुम्ही अंड म्हणतात ते एग असतं, ते एक सेल असते, एक सिंगल सेल असते. समजलं? तर ते एक सिंगल सेल असते आणि त्या सेल, आलं का लक्षात? त्या तुम्हाला ही काय असते, उजिनिया एक सेल असते आणि त्या सेल मध्ये मग आता त्या एग मध्ये जर काही लिक्विड असलं, त्याला यॉक म्हणणार तुम्ही. त्या सेल मध्ये लिक्विड तुम्ही वाढवू शकता, त्याला यॉक म्हणतात. म्हणजे एगला तुम्ही असं दाखवतात, हा एग आहे आणि इथे हा त्याचा काय सायगोट आहे आणि इथे हा यॉक आहे. तर तसं इथे असतं, तुम्ही इथे तिला ह्या सेलला ग्रोथ करण्यासाठी त्याच्यामध्ये यॉक वाढवतात. जिनसिस म्हणतात. ठीक आहे. तर यॉक फॉर्मेशन फक्त लक्षात ठेवा तिथे, की त्याच्या यॉक फॉर्मेशन मुळे ते सेल काय होते, ग्रोथ होते आणि ती मोठी होते. ठीक आहे. मोठी माहिती आपल्याला तिचं डेव्हलपमेंट करायचं आहे म्हणून तिला मोठी करायचं. आता सेल मोठी झाली तर तिला प्रायमरी ऊसाइट म्हणायला लागतो आपण. म्हणजे ऊजिनिया पासून काय तयार होते, ऊजिनिया पासून एक प्रायमरी ऊसाइट तयार होते. हे बघा, ते फॉलिकल फॉलिकल शब्द आपण का काढलेत, ह्या ऊजिनियाच्या बाहेर असे स्ट्रक्चर असलेला फॉलिकल म्हणतो आपण. फक्त मधल्या सेलचा गप्पा करतोय. ते मध्ये सेल असते, नाही माहिती का? हे बघा, ते दाखवा लागेल काय गप्पा चालले. हे बघा, फोकस करा जरा टॉपिक ला, समजायला थोडा प्रॉब्लेम येतोच प्रत्येकाला. आता इथे तुम्हाला दाखवलं नाहीये, ठीक आहे. तुम्हाला अजून तुम्हाला हे आधी सांगतो, नंतर दाखवतो डायग्राम. पहिले हे तर समजून घ्या, हे तर कम्प्लीट करा. हे बघा, ऊजिनिया ही पहिली सेल असते. तिचं काय तयार होतं, तिची ग्रोथ होते. तिची फक्त ग्रोथ होते. काय म्हणतोय मी, फॉलिकल पासून ज्या मल्टिप्लिकेशन होतात त्याला ऊजिनिया म्हणतात. ऊजिनियाची फक्त ग्रोथ म्हणजे यांचा काउंट वाढला, त्यांना ऊजिनिया म्हणतात. आणि त्याच्यातली सेल्स असते प्रायमरी सेल किंवा म्हणायचं ऊसाइट, जेव्हा तिची साईज वाढते त्याला म्हणायचं प्रायमरी ऊसाइट. जेव्हा त्याच्यामध्ये यॉक फॉर्मेशन जास्त होतं. यॉक म्हणजे काय, त्याची साईज वाढवली जाते, त्यामध्ये लिक्विड्स वाढवले जातात. तर ही वाढल्यानंतर ही प्रायमरी ऊसाइट तयार होते. ऊसाइट झाल्यानंतर आता ती इथे पाय, एम आय म्हणजे काय होतं, इथे इथे होतं मिओसिस फर्स्ट. इथे काय होतं, मिओसिस फर्स्ट. मिओसिस फर्स्ट म्हणजे काय, तर इथे मी सांगितलं तुम्हाला आतापर्यंत मल्टिप्लिकेशन झालं. हे मल्टिप्लिकेशन आहे, याला म्हणतात मायटोसिस. मायटोसिस. आता इथे मल्टिप्लिकेशन नाही होणार आहे, ह्या सेलच्या काय होणार आहे, मिओसिस फर्स्ट होणार आहे. तर सांगितलं होतं मिओसिस मध्ये एका सेलच्या 2 सेल होतात. तर ही एक सेल आणि ही एक सेल.
आता एका सेलला म्हणतात पोलार बॉडी आणि दुसऱ्या सेलला म्हणतात आपली सेकंडरी ओसाइट. तर प्रायमरी आणि सेकंडरी मध्ये सांगितलं तुम्हाला डिफरन्स काय असतो. प्रायमरी मध्ये मिओसिसच्या नंतरची काय सेकंडरी असते. तुम्हाला मेल सिस्टीम मध्ये सांगितलं होतं मी. स्पर्मॅटोजेनेसिस मध्ये तसंच आहे. जेव्हा प्रायमरी मधनं सेकंडरी मध्ये जेव्हा सेल्स कन्व्हर्ट होते त्याला काय म्हणायचं, मिओसिस झालं. तर प्रायमरी ओसाइट आणि सेकंडरी ओसाइट मध्ये लक्षात ठेवायचं. प्रायमरी ओसाइट म्हणजे ह्या जुनिया जेव्हा ग्रोथ होते त्याला प्रायमरी म्हणायचं. तर सेकंडरी झालं म्हणजे तिथे मिओसिस 1 झालं. मिओसिसचे पार्ट 2 असतात, मिओसिस 1 आणि मिओसिस 2. मिओसिस 1 मध्ये कधी 2 सेल तयार होतात, तर इथे 2 सेल तयार झाल्या. आता ह्या सेलला ग्रोथ का केलाय, ती ग्रोथ का केलाय कारण की ग्रोथ मोठी सेल राहावी आणि त्याच्यात चांगलं डेव्हलपमेंट व्हावं. आता तिचे जर 2 तुकडे केलेत तुम्ही, तर त्या 2 तुकड्यांमध्ये त्याच्यातला लिक्विड डिस्ट्रीब्यूट होतो, ती सेल छोटी होते. मग छोटी झाल्यावरती काही कामाची नाही, तर तिचं डिव्हिजन इक्वल होत नाही. एक सेल मोठी राहते आणि एक सेल छोटी होऊन जाते. हे बघा, एक सेल आता हे सारखे डिवाइड झाले ते इक्वली बघा, नाही, एक सेल छोटी राहिली आणि एक सेल मोठी राहिली. तर ही छोटी सेल पोलार बॉडी असते आणि ही डिजनरेट होऊन जाते, बॉडीमध्ये डिजनरेट होते. फक्त समजतंय तुम्हाला? हॅलो आदित्य? हा सर. बघा, हो सर ही समजलं. फक्त मिओसिस यासाठी होत आहे फक्त की बुवा तिथे आपल्याला काय करायचं आहे, त्याला मिओसिसच्या फेज मध्ये ट्रान्सफर करायचं आहे. म्हणून ही एक डिजनरेट केली जाते आणि ही एक काय केली जाते, कंटिन्यू केली जाते. आता सेकंडरी ओसाइट एन मध्ये असते, काय असते, हॅप्लॉइड मध्ये असते, कारण मिओसिस झालेलं आहे. आता पुढे तिथे आता हे जे झालं त्याच्यानंतर ही जी ओसाइट आहे, हे ओसाइटचं कन्व्हर्जन पुढे कशामध्ये होतं, मिओसिस 2 मध्ये फेज मध्ये जाते. आता मिओसिस 2 तिथे केव्हा होते, जेव्हा तिथे स्पर्म ट्रिगर करतो. म्हणजे स्पर्म म्हणजे काय, आता तुम्हाला हे समजतंय प्रायमरी ओसाइट आहे. आता हा जो टर्म आहे इथून हे सेकंडरी साइड काय होतं की ह्या सेकंडरी पोलार बॉडी काय असतं, हे डिजनरेट होतं आणि ही जी असते हे एक असतं. हे एक केव्हा जनरेट होतं, तेव्हा जिथे मिओसिस 2 होतं. मिओसिस म्हणजे काय, हा जो सेकंडरी ओसाइट आहे याला काय करतो, स्पर्म अटॅच करतो आणि ही जी सेल असते सेकंडरी ओसाइट हिच्याकडे काय नसतं, सेंट्रिओल नसतं. काय नसतं, सेंट्रिओल. तर सांगा बरं सेंट्रिओलचा फंक्शन काय असतं, प्रतीक्षा? आहे का, आहे का कनेक्टेड? सेंट्रिओल्स मागच्या वर्षी शिकले होते आपण. सेल मध्ये एक पार्ट असतो सेंट्रिओल्स, पण त्याचं काहीतरी काम असतं अॅनिमल. सेंट्रिओल्सचं वर्क असतं, सेंट्रिओल्स यूज होतात सेलला डिव्हिजन करण्यासाठी. सेंट्रिओलचं काय काम असतं, सेल डिव्हिजन करण्यासाठी. ठीक आहे. तर सेंट्रिओल्स काय करतात, ह्या सेलमध्ये मिओसिस 2 होण्यासाठी इथे काय लागतं, सेंट्रिओल लागतं. आणि ते सेंट्रिओल हा जो स्पर्म असतो याच्याकडे सेंट्रिओल असतं आणि तो स्पर्म जेव्हा इथे अटॅच करतो तेव्हा याचं एक तयार होत नाही. समजलं? तर स्पर्म इथे ट्रिगर करण्यासाठी स्पर्म इथे अटॅच करणार ह्या सेलला आणि हे जे सेल तयार होईल हे एक तयार होईल आणि नंतर त्याचं झायगोट. कळालं? तर बघा, पहिली हे लक्षात ठेवा, मी तुम्हाला पुन्हा एक्सप्लेन करणार आहे. आपल्याकडे प्री फॉलिकल होते, त्याचं मल्टिप्लिकेशन होऊन ज्या सेल्स तयार झाल्या त्याला ओगोनियाचं कन्व्हर्जन प्रायमरी ओसाइट मध्ये झालं का, कारण त्याची फक्त ग्रोथ झाली. दॅट्स ऑल. प्रायमरी ओसाइटचं काय झालं, प्रायमरी ओसाइटचं हे सेकंडरी ओसाइट झालं. सेकंडरी म्हणजे याला काय म्हणतो आपण, ओव्हल म्हणतो. आणि हा काय असतो, बॉडीच्या बाहेर पडलेला असतो, म्हणजे त्या ओव्हरी मधनं बाहेर पडलेला असतो. ही सेल समजतंय, ही सेल बाहेर पडलेली असते. ही सेल जेव्हा ह्या ओव्हरी मधनं बाहेर पडते तेव्हा तिच्यामध्ये हा स्पर्म येतो बाहेरून आणि हा स्पर्म काय करतो, तिथे अटॅच करतो आणि यातला सेंट्रोल इथे जातो, डीएनए वगैरे जातात. मग तेव्हा जो इथला सेंट्रोल इथे जातो आणि ह्या सेंट्रोल मुळे काय होतात की त्या सेकंडरी ओसाइट मधले जे क्रोमोझोम्स असतात ते अरेंज होतात आणि त्याला एक सेल म्हणायचं. आणि त्या एक सेल तेव्हाच्या तेव्हा एक सेल तयार होते आणि तिथे हा मेल गॅमेट अशा प्रकारे तिथे झायगोट तयार होतो. तर अशा प्रकारची एक थोडीशी कॉम्प्लिकेटेड प्रोसेस आहे की. आणि हे पोलार बॉडी जे असतात, त्या पोलार बॉडी म्हणजे मिओसिस 1 मध्ये पोलार बॉडी तयार होते, मिओसिस 2 मध्ये ह्या डिजनरेट होतात. ही एकच सेल काय होते, कंटिन्यू होते. तिला आपण अजून थोडस आपण डायग्रामने बघू, जेवढं समजलंय. मला वाटतं की आज काय समजलंय तेवढं फक्त कंटिन्यू करा, उद्या आपण पुन्हा कंटिन्यू करू.
काय काय बघा. सर्वात महत्वाचं म्हणजे की हे मला वाटतं दोनदा सांगितलं मी, फर्स्ट मंथ, सेकंड मंथ, फिफ्थ मंथ. हे काय आहे आपलं बर्थ घेताना, नंतर हे काय आहे प्युबर्टीला, आणि ऍक्च्युअली यूज होतात 400. हे तर कळालं असेल. कोणाला डाऊट आहे का इथे या पॉइंट मध्ये? इथे काही डाऊट आहे कोणाला? प्रश्न विचारा मला. इथे काही डाऊट आहे का सर? हे तुम्ही 600 काय वगैरे म्हणतात, नाही ठीक आहे, उद्या आपण अजून बघू. 3 पॉईंट लक्षात ठेवा. oogenesis होण्याचे पहिलं पॉइंट आहे मल्टिप्लाय होणं, नंतर काय होणं ग्रोथ होणं, नंतर काय होणं मिओसिस होणं. आता त्यातला आता सध्या तुम्ही थेरॉटिकली लर्न करा हे मी काय सांगतोय, अजून मी तुम्हाला चांगल्या प्रकारे विथ डायग्राम एक्सप्लेन करतो. तर आज ते काम झालं. त्यानंतर लक्षात ठेवा पहिली फेज मल्टिप्लिकेशन, दुसरी फेज ग्रोथ, तिसरी फेज हे मिओसिस. ठीक आहे. तर मल्टिप्लिकेशन मध्ये फॉलिकल स्वतःला कन्वर्ट मल्टिप्लाय करतात, त्याला ओजिनिया म्हणतात. ती ग्रोथ झाली, त्यात यॉक वाढला की ती प्रायमरी ओसाइड होते, ते ओव्हरीतनं बाहेर पडते. हा बाहेर पडली त्यातली जी सेकंड बॉडी असते ती तिथेच लॅप्स होऊन जाते. बाहेर पडल्यानंतर इथे स्पर्म अटॅच करतो. स्पर्म मुळे काय होतं ते सेकंडरी ओसाइड एग मध्ये कन्वर्ट होते. आणि तिथेही काय होतं की तिथे मिओसिस होताना एक बॉडी अजून काय केली ते बाहेर डिजनरेट केली जाते. ते प्रायमरी बोलर बॉडी, सेकंड, ह्या दोन बॉडी डिजनरेट होतात मिओसिस 1 मिओसिस 2 मध्ये, आणि इथे काय होतं झायगोट तयार होतं. तर उद्या आपण याला कंटिन्यू करू पुन्हा की ऍक्च्युली आपल्या डायग्राम मध्ये ते कसं फिट बसतं म्हणजे ह्या डायग्राम